नमस्कार विद्यार्थी मित्र मी अभिजित ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। 2017च्या प्रश्नपत्रिका आज मी घेऊन आलेलो आहो पोलीस भरती, ज्यामध्ये इतिहास या विषयाचे जे प्रश्न आहेत त्याचे विश्लेषण आपण या एक लेक्चर मध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, यापूर्वी आपण 2013, 2014 आणि 2016च्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्याबद्दल त्या ठिकाणी अभ्यासलो होतो। आता आपण या वर्षी 2017ची पोलीस भरती, त्यानंतर भाग 5 मध्ये 2018ची जी छोटी भरती झाली होती, मिनी भरती, त्याच्यामधले ही प्रश्नाची उत्तर जी आहेत ती पाहणार आहोत। ठीक आहे, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। लक्षात घ्या, जर तुम्हाला याचा फायदा होत असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांनाही या चॅनल बद्दल जागृत करा, सांगा, जेणेकरून त्यांचाही त्या ठिकाणी फायदा होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजूनही तुम्ही माझं चॅनल जर लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर खालच्या साईडला हे जे इथं दिसतंय लाल रंगाचं जे सबस्क्राईबचं बटन आहे त्याला प्रेस करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला ऑल वर टिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत येत राहील। कसलाही टाइमपास न करता आपण लगेच आजच्या लेक्चरकडे वळणार आहोत। आजच्या लेक्चरमध्ये आपण 2017च्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या पाहणार आहोत। ठीक आहे, तर त्यामध्ये सगळ्यात पहिले राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे। बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये टिंबटिंब येथे झाला, तर लुंबिनी या ठिकाणी झालेला होता, लुंबिनी। आणि लक्षात घ्या, आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ना ते प्राचीन भारताच्या इतिहासावर विचारलेले आहेत। म्हणजे 2017च्या भरतीमध्ये काय जी आर निघाला होता का की सरकारकडून की सगळ्यांनी इतिहासाचे प्राचीन प्रश्नच विचारावा, कारण सगळ्यात जास्त प्राचीन प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेली आहेत। ठीक आहे, आणि बघा इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे कोण होते, हे आता एक कॉमन प्रश्न झाला। पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल, हे आता आपल्याला पाठच व्हायला पाहिजे, कारण बऱ्याचदा हा प्रश्न जो आहे तो रिपीट झालेला आहे। पुढे चला, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, ना मागे आलो आपण। ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, तर ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती राजाराम मोहन रॉय यांनी। ठीक आहे, लक्षात घ्या, राजाराम मोहन रॉयला राजा ही पदवी जी आहे ती अकबर शाह द्वितीयने दिली होती। अकबर शाह द्वितीय म्हणजे कोण, तर बहादूर शाह जफर दुसरा यांचे पिताश्री अकबर शाह द्वितीय यांची पेन्शन बंद झाली होती, ती पेन्शन चालू करून दिली राजाराम मोहन रॉयनी, म्हणून राजाराम मोहन रॉयला राजा ही पदवी जी आहे ती भेटलेली, ही पदवी आहे आणि ती कुणी दिलेली आहे, तर राजाराम मोहन रॉयला राजा ही पदवी अकबर शाह द्वितीय यांनी दिलेली आहे। त्यानंतर आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली, सगळ्यांना माहिती आहे की बाबा आमटे यांनी आनंदवन ही कुष्ठरोग्यांसाठी त्या ठिकाणी आश्रम जे आहे ते उभारलं होतं। त्यानंतर वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले, वंदे मातरम हे गीत लिहिले होते बंकिमचंद्र चॅटर्जी। ठीक आहे, बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे गीत जे आहे ते लिहिलं होतं। नेक्स्ट स्लाइड, चले जाव चळवळ ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली, चले जाव चळवळ ही सुरू झाली होती 1942 ला। महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली शेवटची चळवळ म्हणजे चले जाव चळवळ होती, किंवा यालाच छोडो भारत म्हणून सुद्धा ओळखलं जातं। ठीक आहे, छोडो भारत। त्यानंतर बघा, आता हेच प्रश्न चले जाव चळवळ विचारला आणि तोच प्रश्न विचारला इकडे, छोडो भारत ही चळवळ कोणी किंवा छोडो भारत आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले, तेचे उत्तर याचं 1942। राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 11 मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे। त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल। ठीक आहे, सरदार वल्लभभाई पटेल हे पहिले गृहमंत्री होते। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, माहित झालेलं आपल्याला की महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये 24 सप्टेंबर 1873 ला, ज्यांना अजून माहित नाही त्यांनी आता पाठ करा ही तारीख, कारण ही ह्याच्याशिवाय तुमची पोलीस भरतीच नाही, लक्षात घ्या। ठीक आहे, हा प्रश्न खूपदा रिपीट झालेला आहे। 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्याचं ब्रीद वाक्य होतं सर्वसाक्षी जगतपती त्याची नकोची मध्यस्थी, सर्वसाक्षी जगतपती त्याची नकोची मध्यस्थी। ठीक आहे, त्यानंतर राजा हर्षवर्धनचा पराभव टिंबटिंब या चालुक्य राजाने केला। या प्रश्नाकडे बघून तुम्हाला असं वाटेल की आपल्याला त्या ठिकाणी शालेय पुस्तकं सुद्धा वाचणं गरजेचं आहे। ठीक आहे, शालेय पुस्तकामध्ये कीर्तिवर्मन याने काय केलं होतं, राजा हर्षवर्धन याचा पराभव केला होता। ठीक आहे, त्यानंतर
टिंबटिंब या यादव राजाने कोल्हापूरच्या शिलाहारावर विजय मिळवला. ठीक आहे, विजय मिळवला. तर कुणी? सिंघन द्वितीय होता, लक्षात घ्या. सिंघन द्वितीय याने काय केलं होतं? यादव राजाने कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यावर विजय प्राप्त केला होता. हे औरंगाबाद कारागृहावर आलेले प्रश्न. त्यानंतर आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. तारीख लक्षात राहून द्या, 11 एप्रिल 1875 ला. ठीक आहे, 18 का 18 आहे, 18 माझ्या मते 18 एप्रिल आहे का 11 एप्रिल आहे, एकदा बघून घ्या. पण 1875 बरोबर आहे, एप्रिल 1875. त्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून कोणास ओळखतात? तर वासुदेव बळवंत फडके यांना काय म्हणतो आपण? महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कार्य कोठे सुरू केले? ताराबाई मोडक हे ठाणेच्या होत्या आणि त्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं? आदिवासींसाठी कार्य जे आहे ते सुरू केलं होतं. त्यानंतर 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. लक्षात घ्या, मराठवाडा साप्ताहिकाची जी स्थापना आहे ती आनंद कृष्ण वाघमारे यांनी केली होती. ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. ठीक आहे, आनंद कृष्ण वाघमारे. लक्षात राहून द्या, आनंद कृष्ण वाघमारे यांनी त्या ठिकाणी 1935 पासून ते 1937 पर्यंत विजयी मराठा, ठीक आहे, विजय मराठा, सॉरी विजय मराठा नाही, निजाम विजय ह्या वृत्तपत्राचं संपादक पद भूषवलं होतं, संपादक. ठीक आहे, मग नंतर काय केलं? आता तुम्हाला वाटत असं नावामध्ये निजाम विजय म्हणजे लई चांगलं लिहित असेल, काही नाही. हे एक त्या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्रामचे महत्वाचे कार्यकर्ते आहेत आनंद कृष्ण वाघमारे, आणि यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं? तर निजामाच्या वर टीका करण्यासाठी निजाम विजय हे वृत्तपत्र जे आहे त्याचं संपादक पद भूषवलं होतं. त्याच्यानंतर 1937 ला त्यांनी 10 फेब्रुवारी, लक्षात घ्या, 10 फेब्रुवारी 1938 ही योग्य तारीख आहे. ह्यांनी 1937 दिला असून द्या, पण 10 फेब्रुवारी 1938 ला पुणे या ठिकाणावर, ठीक आहे, पुणे या ठिकाणावरून त्यांनी काय केलं होतं? मराठवाडा साप्ताहिक सुरू केलं होतं. मराठवाडा साप्ताहिक, ठीक आहे, मराठवाडा साप्ताहिक सुरू केलं होतं आनंद कृष्ण वाघमारे यांनी. आणि लक्षात घ्या, निजामाने काय केलं होतं यांचं त्या ठिकाणी? तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या वृत्तपत्रावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. मग यांनी काय केलं? या साप्ताहिकाचं किमान 11 ते 12 वेळेस नाव बदललं. समजतंय? 11 ते 12 वेळेस नाव बदललं. मग निजामाने ह्यांच्यावर खटला भरला होता, ह्यांना अटक केली होती. ठीक आहे, आनंद कृष्ण वाघमारे यांना. मराठवाडा मुक्ती संग्रामातले अतिशय महत्वाचे कार्यकर्ते म्हणून यांना ओळखलं जातं. त्यासोबतच यांचं एक त्या ठिकाणी हैदराबाद संस्थानातील लोकस्थिती असं त्या ठिकाणी पुस्तक सुद्धा आहे बघा. ठीक आहे, यांच्या पुस्तकाचं नाव आहे हैदराबाद संस्थानातील लोकांची लोकस्थिती. हैदराबाद संस्थानातील लोकांची लोकस्थिती या नावाने त्यांनी पुस्तक सुद्धा लिहिलं. ठीक आहे, तर हे लक्षात राहून द्या, आनंद कृष्ण वाघमारे हे खूप महत्वाचे आहेत आपल्या पोलीस भरतीसाठी. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हंटर आयोग होता, आणि हंटर आयोगासमोर त्यांनी 1882 मध्ये साक्ष दिली होती. यांच्यासोबत पंडिता रमाबाई यांनी सुद्धा साक्ष दिली होती. त्यानंतर नेक्स्ट, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? भारतातील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखलं जातं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट, मुस्लिम धर्मीयांचे पवित्र स्थान मक्का हे कोणत्या देशामध्ये? सौदी अरेबियामध्ये आहे मक्का हे स्थान. त्यानंतर अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यासाठी जाती निर्मूलन आवश्यक आहे असे कोणाचे मत होते? अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यासाठी जाती निर्मूलन आवश्यक आहे असं मत, लक्षात घ्या, वरीलपैकी सर्व बरोबर आहे. वरीलपैकी सर्व बरोबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा हे मत होतं. छत्रपती शाहू महाराज म्हणजे आपले राजर्षी शाहू महाराज यांचं हे मत होतं. आणि पेरियार रामस्वामी नायकर हे जे नायकर आहेत ना, हे दक्षिण भारतामध्ये त्या ठिकाणी त्यांनी चळवळ सुरुवात केली होती. खूप मोठं नाव आहे यांचं सुद्धा. तर त्यांनी सुद्धा काय केलं होतं? या ठिकाणी प्रयत्न केले होते. त्यानंतर
आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेना, आता ह्याच्या संदर्भात मी खूप महत्वाची अनाउन्समेंट करतोय, लक्षात घ्या. जर आझाद हिंद सेनेची स्थापना कुणी केली असा प्रश्न जर एमपीएससी ने विचारला, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जर विचारला, तर याचं उत्तर तुम्ही लिहायचंय नेताजी सुभाषचंद्र बोस. ठीक आहे. जर एमपीएससी ने प्रश्न विचारला तर उत्तर लिहायचं नेताजी सुभाषचंद्र बोस. पण हे प्रश्न जर तलाठी भरती, लिपिक भरती, ग्रामसेवक भरती, पोलीस भरती अशा एक्झाम मध्ये जर आले हे प्रश्न, तर लक्षात राहून द्या ह्याचं उत्तर आहे रासबिहारी बोस. आणि ह्याचं खरंच उत्तर रासबिहारी बोसच आहे. पण आयोगाने याचं उत्तर नेताजी सुभाषचंद्र बोस दिलेलं आहे. त्यामुळं आयोगासोबत आपण डोकं लावायचं नाही. त्या ठिकाणी काय करायचं, नेताजी सुभाषचंद्र बोस लिहून टाकायचं. पण रासबिहारी बोस यांना त्या ठिकाणी काय करता येईल आपल्याला, जेव्हा सरळ त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे तलाठी, लिपिक, ग्रामसेवकला प्रश्न विचारला, पोलीस भरतीला प्रश्न विचारला, तर मग नंतर आपल्याला त्या ठिकाणी रासबिहारी बोस हे त्याचं खरं उत्तर आपल्याला लिहिता येईल. पण लक्षात घ्या, आयोगाने विचारला तर आयोगाने दोनदा फायनल आन्सर की मध्ये सुद्धा याचं उत्तर नेताजी सुभाषचंद्र बोसच दिलेलं आहे. हिटलरच्या आत्मचरित्रातून त्यांच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते. म्हणजे कोणत्या, तर माइन काम्फ हे त्यांचं आत्मचरित्र आहे हिटलरचं. ठीक आहे. त्यानंतर पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? पहिले महायुद्ध सुरू झाले होते मित्रांनो 1914 ला, जे 1918 पर्यंत चाललेले. ठीक आहे. 1914 ते 1918. आणि पहिल्या महायुद्धामध्ये राष्ट्रीय सभेने पूर्णतः पाठिंबा दिला होता इंग्रजांना. ठीक आहे. भारतात सर्वात प्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? माहिती आपल्याला येण्याच्या क्रममध्ये सगळ्यात पहिले आले पोर्तुगीज, नंतर आले डच, त्यानंतर आले इंग्रज आणि त्यानंतर आले फ्रेंच. तर याचं उत्तर आहे काय, पोर्तुगीज. क्रमांक 1 ला आले डच, नंबर 2 ला आले, नंबर 3 ला इंग्रज आले आणि नंबर 4 ला फ्रेंच आले. चतुर्वर्ग का असं होतोय? चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला? चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ हेमाद्रीने लिहिलेला आहे. ठीक आहे. हेमाद्री यांनी हा ग्रंथ जो आहे तो लिहिला, चतुर्वर्ग चिंतामणी. त्यानंतर टिंबटिंब हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक म्हणून ओळखला जातो. त्यानंतर भारतात शिलालेखाचा सर्वात जास्त संग्रह कोठे केलेला आहे? शिलालेखाचा सर्वात जास्त संग्रह केलेला आहे म्हैसूर या ठिकाणी. ठीक आहे. म्हैसूर राहिलं होतं. ठीक आहे. म्हैसूर कर्नाटक या ठिकाणी शिलालेखांचा सर्वात जास्त मोठा संग्रह जे आहे तो तिथे करण्यात आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट, गीताई ही भगवद्गीतेतील समश्लिष्ट टीका टिंबटिंब यांनी केली होती. लक्षात घ्या, गीताई याच्या संदर्भामध्ये समश्लिष्ट टीका कोणी केली असं विचारलंय, तर गीता रहस्य लिहिलं होतं लोकमान्य टिळकांनी. ठीक आहे. गीता रहस्य. आणि गीताई कुणाची आहे, तर विनोबा भावे यांची. गीताई कुणाची आहे, विनोबा भावेंची. गीता रहस्य कुणाचं आहे, लोकमान्य टिळकांचं. ठीक आहे. लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य. त्यानंतर लोकमान्य टिळक, एक मिनिट येईन तो. लोकमान्य जसे टिळक आहे तसं कोण म्हणजे जयप्रकाश नारायण. हाच प्रश्न लास्ट एक्झामला सुद्धा मी रिपीट केला होता. तर लोकनायक. ठीक आहे. लोकनायक म्हणून त्यांना ओळखलं जातं, जयप्रकाश नारायण यांना लोकनायक, हे लक्षात राहून द्या. त्यानंतर स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? स्वातंत्र्य मजूर पक्ष मी तुम्हाला सांगितलं होतं 1936 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रिपीट झालेला प्रश्न आहे हा. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना केली होती. उद्देश काय होता? 1937च्या निवडणुका लढणे. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण? शिवाजी सावंत बरं का, सावंत. शिवाजी सावंत, नाही तर सामंत करून टाकतात. ठीक आहे. तर शिवाजी सावंत. सरहद गांधी या संबोधनाने कुणाला ओळखले जाते? सरहद गांधी म्हणजे कोण आहेत? खान अब्दुल गफार खान आहेत. लक्षात घ्या, खान अब्दुल गफार खानला सरहद गांधी किंवा पख्तूर खान किंवा फंटेरियल गांधी किंवा त्या ठिकाणी त्यांना बादशाह खान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. समजतंय? बादशाह खान म्हणजे आपला शाहरुख खान नाही, तर ते कोण आहेत? तर खान अब्दुल गफार खान आहेत. एक इथं येईन. त्यानंतर नेक्स्ट, जय जवान जय किसान हे उद्गार कोणाचे होते? जय जवान जय किसान हे उद्गार लाल बहादूर शास्त्री यांचे होते. आणि कुठे दिला होता हा नारा? तर अलाहाबाद या ठिकाणी. अलाहाबाद, त्यालाच हिंदीमध्ये इलाहाबाद असंही म्हणतात. ठीक आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना, थांबा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे ती केलेली आहे. महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती? सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी होती प्रतिष्ठान म्हणजेच पैठण, आपल्या औरंगाबाद जवळचं. ठीक आहे. त्यानंतर आर्य समाजाची स्थापना कोणी केली? पुन्हा तोच प्रश्न आहे. स्वामी स्वामी कोण आहे? स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापना केली होती आर्य समाजाची. त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या वर्षाचा कायदा मोर्लमेंटो कायदा या नावाने ओळखला जातो? लक्षात राहून द्या, मोर्लमेंटो सुधारणा कायदा 1909 चा आहे. ठीक आहे. मॉर्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा विचारला तर 1919 चा आहे. ठीक आहे. आणि भारत सरकारचा कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 चा आणि 18 जुलै 1947 च्या कायद्यानुसार भारताला काय भेटले होते? स्वातंत्र्य भेटले होते. हे चारही पर्याय असे लक्षात राहून द्या. खालीलपैकी कोणी इंग्रजाविरोधात कुक्का चळवळ उभारली होती? खालीलपैकी कोणी इंग्रजांविरोधात कुक्का चळवळ उभारली होती? तर गुरुराम लिंग कुक्का किंवा गुरुराम सिंग कुक्का यांनी काय केलं होतं? 1854, लक्षात राहून द्या, 1854 ला पंजाब प्रांतामध्ये कुक्का चळवळ उभारली होती. या कुक्का चळवळीला नामधारी शीख चळवळ म्हणून देखील त्या ठिकाणी ओळखतो. आणि ही चळवळ 1854 पासून ते 1885 पर्यंत चाललेली होती. लक्षात घ्या, 1885 ला गुरुराम लिंग कुक्का यांचं निधन झालं आणि त्यानंतर त्या ठिकाणी ही चळवळ जी आहे ती मंदावली होती. तर ही त्या ठिकाणी याच्या संदर्भामध्ये लक्षात राहून द्या. त्यानंतर 30 डिसेंबर टिंब रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली. सगळ्याला माहिती आहे, 30 डिसेंबर 1906 रोजी ढाका या ठिकाणी, कुठे? ढाका या ठिकाणी सलीम उल्ला खान हे कोण होते? संस्थापक. कोण? सलीम उल्ला खान हे संस्थापक होते. आणि आगा खान हे त्याचे कोण होते? तर पहिले अध्यक्ष होते. आगा खान त्यांचे पहिले अध्यक्ष, तर सलीम उल्ला खान हे कोण होते? त्याचे संस्थापक होते मुस्लिम लीगचे. ढाका इथं स्थापना झाली आणि या मुस्लिम लीगच्या प्रचारासाठी मुस्लिम लीगने काय केलं होतं? तर एक स्टार ऑफ इंडिया नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. हे सुद्धा लक्षात राहून द्या. स्टार ऑफ इंडिया हे वृत्तपत्र कुणाचं होतं? कुणाचं मुखपत्र होतं? तर मुस्लिम लीगचं मुखपत्र होतं. सलीम उल्ला खान हे त्याचे संपादक होते. ठीक आहे. ढाका इथून ते प्रकाशित होत होतं. कायमधारा पद्धतीची पद्धत कोणी सुरू केली? कायमधारा पद्धत सुरू केली होती लॉर्ड कॉर्नवालिसने. बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धत सुरू केली होती. त्यानंतर नेक्स्ट, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? दर्पण. मराठी भाषेतील काय पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर. लक्षात घ्या, या इथं लगेच त्याचं पर्यायामध्ये त्याचं दिलं बाळशास्त्री जांभेकर. पण शेतकऱ्यांचा असूड, मी तुम्हाला सांगितलं होतं की शेतकऱ्यांचे दयनीय अवस्थेचे वर्णन जे आहे, शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेचे वर्णन ते कोणत्या पुस्तकात करण्यात आले? तर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या या शेतकऱ्यांचे असूड या पुस्तकामध्ये करण्यात आले होते. म्हणून याचं उत्तर काय आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले. खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी संतती नियमाचा प्रसार व प्रचार केला? लक्षात घ्या, धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र रघुनाथ धोंडो कर्वे यांनी काय केलं होतं? संतती नियम, प्रसार वगैरे हे सगळ्यांचा प्रचार जो आहे तो केला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 जी आहे. कसं जी आहे बघा, राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन झालं 1885 मुंबई गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालय. ठीक आहे. 78 प्रतिनिधी उपस्थित होते. त्यापैकी त्याचे एक अध्यक्ष होते ज्यांचं नाव होतं योमेश चंद्र बॅनर्जी. जीला कॉन्सन्ट्रेट करा. 1886 ला कोलकात्याला अधिवेशन झालं. कोलकात्याला अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. नंतर 1887 ला अधिवेशन झालं मद्रासला आणि मद्रासला इथं अध्यक्ष कोण होते? बद्रुद्दीन तय्यबजी. 1888 अधिवेशन झालं अलाहाबादला. अलाहाबादचे अध्यक्ष होते जॉर्ज युल, पहिले इंग्रज अध्यक्ष. ठीक आहे. दादाभाई नौरोजी पहिले पारसी अध्यक्ष आणि पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण आहेत? 1887 ला तर बद्रुद्दीन तय्यबजी. ठीक आहे. त्यानंतर अर्थशास्त्र अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? अर्थशास्त्र हा ग्रंथ आर्य चाणक्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. पण लक्षात घ्या,
अर्थशास्त्र म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी काय बँकिंग व्यवस्था लिहिलेली नाहीये किंवा त्यांनी ह्याच्यामध्ये रिव्हर्स रेपो रेट काय कर प्रणाली अशी लाभ असं लिहिलेलं नाहीये. लक्षात घ्या, पुस्तकाचं नाव अर्थशास्त्र आहे पण यामध्ये त्यांनी राजकारण दिलेलं आहे. समजतंय? म्हणजे राज्य घटनेचं पुस्तक आहे पण नाव त्याचं काय अर्थशास्त्र आहे. ठीक आहे. राज्य कसं चालवावं, राजकारण काय असतं हे त्यामध्ये दिलेलं आहे. लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? केसरी पहिलंच आहे उत्तर याचं. ठीक आहे, हे त्यांनी सुरू केलं. त्यानंतर 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथे टिंबटिंब या शालकरी विद्यार्थ्याने हुतात्मा स्वीकारले. कोण होते? शिशिर कुमार या शालकरी विद्यार्थ्याने हुतात्मा स्वीकारलं होतं. 1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते. 1936 ला ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन भरलं होतं. राष्ट्रीय सभेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे 50 वर्ष पूर्ण झाली होती आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे त्याचे कोण होते? अध्यक्ष. त्यानंतर क्रम लावा. बघा तोच प्रश्न रिपीट झालाय, नांदेडलाच होता गेल्या वर्षीच्या भरतीमध्ये, पुन्हा नांदेडच्या भरतीमध्ये तोच प्रश्न तसाच विचारलाय. काय? क्रिप्स योजना, राजाची योजना, वेवेली योजना, त्रिमंत्री योजना, हे सगळं क्रमानेच लावलेलं आहे. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर सुद्धा 1 2 3 4 असंच येणार. ठीक आहे, बघा शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे, ठीक आहे, सुमंतांचे टिंबटिंब हे काम होते. आता हे प्रश्न जे आहे ते 8 पद्धतीने विचारला जाऊ शकतो. समजतंय? प्रधानाचं काय काम होतं, अमात्याचं काम काय होतं, सेनापतीचं काय काम होतं, न्यायाधीशाचं काय काम होतं, सचिव, मंत्री किंवा सुमंत यांचे काय काम होते. मग असे प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी वारंवार जर येत असतील तर लक्षात राहून द्या, या इथे मी त्या ठिकाणी काय केलं, एक तक्ता दिलाय शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ. आता हे अष्टप्रधान मंडळ जसे आहेत तसंच, वाटलंच तर मी थोडं थांबतो, तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या चालू असतानाच हे आणि ते पाठ करा. ठीक आहे, कुणाचं काम काय होतं हे पाठ करा. ह्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे आणि याच्या पुढेही प्रत्येक भरतीमध्ये विचारला जाणार आहे. समजतंय? ते स्क्रीनशॉट मारा. हे पाणी पित होतं, तुम्ही स्क्रीनशॉट मारा. आणि नुसतं स्क्रीनशॉट मारून ठेवू नका मोबाईल मध्ये, ते लावा त्याला, म्हणजे त्याचा अभ्यास सुद्धा करायला सुरुवात करा. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय लक्षात घ्या, परराज्याशी संबंध ठेवणे हे सुमंतांचं कार्य होतं. बघा इथे परराज्याशी संबंध ठेवणे, या इथे दिसतं आपल्याला सुमंत. ठीक आहे, आणि हे पहिले कोण होते तर त्यांचे नाव आहे तिथं, तर हे पाठ करा, लक्षात घ्या, सगळं महत्वाचं आहे. नेक्स्ट छत्रपती. आणि हा तुम्हाला जर हे जर नाही ह्या अशाच नोट जर पाहिजे असतील तुम्हाला, जसं मी शिकवतोय तसं, तर खाली एक टॅग लाईन फिरते बघा इथे, त्यामध्ये लिहिलेलं आहे किंवा हिस्ट्री बाय ठाकूर मास्टर असं जर तुम्ही टेलिग्रामवर सर्च केलं तर तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल पाहता, त्याला जर तुम्ही जॉईन केलं तर या सगळ्या नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये मी तिथं दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर ते तुम्ही त्या ठिकाणी तसंही अभ्यासू शकता. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कृतमध्ये हा राजनीतीवर ग्रंथ रचला. लक्षात घ्या, छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ जो आहे तो राजनीतीवर रचला होता. संभाजी महाराज या संदर्भामध्ये हा एक वेगळा प्रश्न आहे, म्हणून लक्षात राहून द्या. भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते? 1780 ला जेम्स ऑगस्ट हिकी यांनी काय केलं होतं, दी बेंगॉल गॅझेट नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. हे भारतातील पहिलं वृत्तपत्र आहे. पानिपतच्या, लक्षात घ्या, पानिपतच्या 3ऱ्या युद्धात कोणी मराठ्यांना मदत केली? राजपूत. भरतपूरचा सूरजमल जाट, अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला, कुणीच मराठ्यांना मदत केली नव्हती. म्हणून वरीलपैकी कोणीही नाही, हे याचं उत्तर पाहिजे. लक्षात घ्या, नाहीतर लिहून येतात तिथं दुसरंच काहीतरी. 1750च्या कोणत्या कराराने पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले होते? तर लक्षात राहून द्या, सांगोलाच्या तहानुसार हे सगळं ठरलं होतं. ठीक आहे, सांगोलाचा करार झाला होता त्यानुसार हे सगळं ठरलं होतं. नेक्स्ट 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? सातारा इथं जे राजद्रोहाचा खटला झाला होता त्याचे प्रमुख सूत्रधार होते रंगो बापूजी गुप्ते. त्यानंतर नेक्स्ट महात्मा फुलेंनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? महात्मा फुलेंनी 1873, मी तुम्हाला सांगितलं 24 सप्टेंबर 1873 पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1927 ला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मिश्र वसतिगृहाला कोणी भेट देऊन त्यांचा गुणगौरव केला? तर महात्मा गांधी यांनी त्यांना भेट दिली होती आणि त्याचा गुणगौरव केला होता. 1857च्या उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य युद्ध असे उद्गार कोणी काढले होते? लक्षात द्या,
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी हे उद्गार जे आहे ते काढले होते. त्यानंतर जोसेफ मॅग्नीचे चरित्र कोणी लिहिले होते? पुन्हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी हे चरित्र जे आहे ते लिहिलं होतं. त्यानंतर भारताचे पितामह कोणास म्हणतात? दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जातात. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण होते? जवाहरलाल नेहरू 1942 जेव्हा अहमदनगरच्या तुरुंगामध्ये अटकेमध्ये होते तेव्हा त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ हा पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. त्यानंतर भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक कोण? आता हे पाठच व्हायला पाहिजे. संत ज्ञानेश्वर. त्यानंतर जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? मुंबई. ठीक आहे, हे पाठच व्हायला पाहिजे. खूप वेळ झाला हा प्रश्न. भारतरत्न या सन्मानाने पहिले बिगर भारतीय मानकरी कोण? लक्षात घ्या, पहिले बिगर मानकरी कोण होते? खान अब्दुल गफार खान, जे भारतीय नाहीयेत पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1987 ला त्यांना काय करण्यात आलं होतं? भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मग भारतरत्न पुरस्कार दिले गेलेले पहिले परकीय मानकरी कोण? ठीक आहे, पहिले परकीय मानकरी कोण आहेत? तर खान अब्दुल गफार खान आहेत. आणि दुसरे कोण आहेत रे? तर नेल्सन मंडेला. त्यानंतर महात्मा फुलेंनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? नाहीवर कॉन्सन्ट्रेट करा. लक्षात घ्या, एक्झाम मध्ये डिप्रेशन मध्ये गेलेला असतो, परीक्षेचा ताण असतो, हार्टबीट अशा जे नॉर्मल नसतात आणि अशा ह्याच्यामध्ये आपण आहेच असं वाचतो. कारण पहिलंच पुस्तक जे आहे कोणतं? इशारा, तृतीय रत्न, ठीक आहे, सत्सार, हे सगळे महात्मा फुलेंचे पुस्तक आहेत. बळीयोग नावाचा कोणतंही पुस्तक महात्मा फुलेंचं नाहीये. म्हणजे हे त्याचं काय असेल? उत्तर. त्यानंतर ग्रामगीता कोणी लिहिली? ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. कुठे गेले? हे इथे. ठीक आहे, यांनी ग्रामगीता लिहिली. नेक्स्ट, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे म्हणजे भारत 2 डोळे अशी उपमा कुणी दिली? हाच प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कुणी लिहिलं? हे पुस्तक किंवा हे प्रश्न आणि हे सुंदर वधूचे 2 डोळे हिंदू मुस्लिमांचं वर्णन कुणी केलं? कवी मोहम्मद इक्बाल यांनी केलेलं आहे. नेक्स्ट, गौतम बुद्धांचे जन्मस्थान कोठे आहे? आताच मी तुम्हाला सांगितलं लुंबिनी या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचे आरमारात खालीलपैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते? लक्षात घ्या, हे 3 लढाऊ जहाज आहे, गुराब, गलबत आणि पाल. तिराप हे त्या ठिकाणी लढाऊ जहाज दिसत नाही. 52 काशी सुबोध रत्नाकर, बघा 52 काशी सुबोध रत्नाकर, काव्य आणि फुले, ही सगळी फुलं म्हणजे ही सगळी त्या ठिकाणी जी ग्रंथ आहे किंवा काव्य संग्रह जे आहे ती कुणाची आहेत? तर सावित्रीबाई फुले यांची. ठीक आहे, सावित्रीबाई फुले. हेही पाठ करा. त्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? तर सगळ्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? लक्षात घ्या, अमृतसर या ठिकाणी सुवर्ण मंदिर आहे, पंजाब मध्ये. भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपियन लोक पोहोचले? पुन्हा तोच प्रश्न, कोण पोहोचलं? पोर्तुगीज पोहोचले. नंतर कोण आलं? डच आले नंबर 2 ला. नंबर 3 ला कोण आले? इंग्रज आले नंबर 3 ला. नंबर 4 ला कोण आले? फ्रेंच. आणि जाताना सगळ्यात पहिले कोण गेले? डच. त्यानंतर कोण गेले? इंग्रज. त्यानंतर कोण गेले? फ्रेंच 3 नंबरला. आणि सगळ्यात शेवटी कोण गेले? पोर्तुगीज. पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले? पुन्हा तोच प्रश्न बघा, 1914 ते 1918. ठीक आहे, 1914 ते 1918 दरम्यान पहिलं महायुद्ध जे आहे ते झालं होतं. कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत आहे? जर्मनीचा विचारवंत होता कार्ल मार्क्स. राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली होती? 1920 ला पहिलं महायुद्ध जेव्हा संपलं होतं तेव्हा राष्ट्रसंघाची निर्मिती झाली होती. ॲडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकुमशाह होता? ॲडॉल्फ हिटलर हा त्या ठिकाणी जर्मनीचा हुकुमशाह आपल्याला असलेला दिसतो. त्यानंतर भारत कृषक समाजाची स्थापना, भारत कृषक समाज, ठीक आहे, कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री. 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या काळात उभारला गेला? तर लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये उभारला गेला होता. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे आणि उत्तरही तेच आहे, महात्मा ज्योतिबा फुले.
त्यानंतर पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व मराठा यांच्यात झाली होती 1761 ला, 14 जानेवारी 1761 ला. ठीक आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर लक्षात राहून द्या, जे.बी. कृपलानी म्हणजे आचार्य कृपलानी हे राष्ट्रीय सभेचे कोण होते? अध्यक्ष. हाही महत्वाचा प्रश्न आहे. कलिंग युद्ध कोणत्या युद्धाशी संबंधित नाव कोणते? तर सम्राट अशोक. भारतीय राष्ट्रीय सभेचे संस्थापक असे कोणास म्हणतात? ॲलन व्ह्यूम याला म्हटलं जातं. राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला? कोणत्या वर्षी? तर हा प्रश्न पुन्हा रिपीट झाला, लक्षात घ्या. 1918 ला त्यांनी घटस्फोटाचा कायदा संमत केला होता त्यांच्या संस्थानामध्ये. त्यानंतर त्या ठिकाणी प्रश्न विचारलाय, पवनधाम आश्रम कोणी सुरू केले? पवनधाम आश्रम विनोबा भावे यांनी परमधाम आश्रम जे आहे, हे पावनधाम आश्रम जे आहे ते सुरू केलं होतं. त्यानंतर होम रूल चळवळ ही खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? होम रूल चळवळ डॉक्टर ॲनी बेझंट यांच्याशी संबंधित आहे. त्यानंतर नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? नाट्यशास्त्र हा लिहिला होता भरत मुनींनी. त्यानंतर पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सगळ्यात पहिले? तर लक्षात राहून द्या, आर्यभट्ट यांनी त्या ठिकाणी सगळ्यात पहिले सांगितलं होतं. त्यानंतर शकुंतलम हे काव्य खालीलपैकी कोणी रचले आहे? कालिदास. शाकुंतलम अभिज्ञानम शाकुंतलम असं त्याचं पूर्ण नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलं होतं लास्ट लेक्चर मध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणजे तोरणा किल्ला जिंकला. खालीलपैकी कोणते पेशवे हे राव म्हणून ओळखले जातात? राव म्हणून ओळखले जाणारे बाजीराव पहिले. लक्षात घेऊन घ्या, बाजीराव पहिलेचा कालखंड इसवी सन 1720 ते 1740 पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर पुढे चला, माझी जन्मठेप हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने सुरू केले? कोणत्या क्रांतिकारकाने लिहिले? तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी माझी जन्मठेप हे पुस्तक लिहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मऊ इथल्या लष्करी छावणीमध्ये झाला होता, मध्य प्रदेश. त्यानंतर दशमग्रंथ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी रचला? लक्षात घ्या, दशमग्रंथ म्हणजे काय की 10 गुरूंचा उल्लेख ज्याच्यामध्ये आहे तो दशमग्रंथ आहे. आणि दशमग्रंथ हा ग्रंथ जो आहे तो त्या ठिकाणी गुरु गोविंद सिंग यांनी त्या ठिकाणी लिहिला होता, जे शिखांचे 10वे गुरु होते. राजा कनिष्क इसवी सन पूर्व 120 ते 162 हा खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा होता? लक्षात घ्या, राजा कनिष्क हा कुशाण राजवंशाचा राजा होता. कुशाण. तुम्ही बघत असताना या 2017च्या पेपर मध्ये प्राचीन भारताचा इतिहास जास्त विचारला. लक्षात घ्या, नट सम्राट नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नट सम्राट. ठीक आहे, तो पिक्चर आला असेल त्यावेळेस, त्यामुळे विवा शिरवाडकर यांच्यावर हा प्रश्न आला. त्यानंतर दलित पॅंथर चळवळीशी खालीलपैकी कोणते कवी संबंधित आहेत? तर नामदेव ढसाळ यांचा संबंध लागतो दलित पॅंथर चळवळीशी. त्याच्यानंतर नेक्स्ट, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील 3 सुमंताचे हे काम होते. पुन्हा तोच प्रश्न आलाय, स्क्रीनशॉट तुम्ही काढलेला आहे आणि त्यामध्ये प्रश्न रिपीट झाल्या कारणाने परराज्याशी संबंध ठेवणे हे त्या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. नेक्स्ट, पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले? पुन्हा तोच प्रश्न आणि तेच उत्तर आहे, 1914 ते 1918च्या दरम्यान. जोसेफ मॅग्नीज या पुस्तकाचे लेखक कोण होते? जोसेफ मॅग्नीजचे आत्मचरित्र, इटालियन क्रांतिकारक होता, त्याचे आत्मचरित्र लिहिलं होतं विदास सावरकरांनी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांची समाधी मोजरी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये येतं. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना 1904 ला विनायक दामोदर सावरकर यांनी केली होती आणि ही एक गुप्त क्रांतिकारी संघटना होती आणि त्याचं त्या माध्यमातून त्यांनी काय केलं होतं तर ब्रिटिश विरोधी कट कारस्थान करायला सुरुवात केली होती. त्यानंतर पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया
या ग्रंथ किंवा हा जो ग्रंथ आहे प्रसिद्ध ग्रंथ तो कोणी लिहिला? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? लगेच माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, रायगड या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो आहे तो झालेला आहे. त्यानंतर 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? कानपूर हे जे त्या ठिकाणी उठावाचं केंद्र होतं तेथे नानासाहेब पेशवे यांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलं होतं आणि त्यांचे सेनापती होते तात्या टोपे ज्यांनी कालपी इथं उठावाचं नेतृत्व केलं. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण होते? तर पोर्तुगीज. मी तुम्हाला आता सांगितलं, जाताना 4 नंबरला हे गेले, जाताना 3 नंबरला हे गेले, जाताना 1 नंबरला डच गेले आणि जाताना 2 नंबरला इंग्रज गेले. हे त्यांचा क्रम लागतो. त्याचं उत्तर काय आहे? पोर्तुगीज. आधुनिक भारताचे जनक असे कोणास म्हणतात? तर राजाराम मोहन रॉय यांना आपण आधुनिक भारताचे जनक असं म्हणतो. त्यानंतर अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. अमृतानुभव. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यानंतर चौरी चौरा घटनेचे आंदोलन संपुष्टात आले कधी? तर चौरी चौरा घटनेने टिंबटिंब हे आंदोलन संपुष्टात आले. मग कोणते आंदोलन संपुष्टात आले? तर असहकार चळवळ जी होती ती बंद केली महात्मा गांधींनी 12 फेब्रुवारी 1922ला. छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट येथे ठरली होती. कोठे ठरली होती? तर तुम्हाला तो पोवाडा माहित असेल, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, ठीक आहे, आला बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजा, हे प्रतापगड, ठीक आहे, प्रतापगडच्या पायथ्याशी. अकबरांचा पालक बैरम खान हा शिया पंथी मुस्लिम होता. चित्तोड पडले तरी मेवाडचा अकबरास असलेले विरोध संपुष्टात आले नाही. राणा उदय सिंगचा मुलगा राणा प्रताप सिंगने अकबरास प्रतिकार चालूच ठेवला. अकबराने टिंबटिंब या राजपूत सरदारास राणा प्रतापच्या परिपक्वतेसाठी पाठवले होते. तर कोण होते? राणा प्रताप सोबत लढणारे अकबरचे सेनानी तर राजा मानसिंग. चंद्रगुप्तने सेक्युलस निकोटर या ग्रीक अधिकाऱ्याचा पराभव केला. यामुळे या विजयामुळे भारताची सरहद कुठपर्यंत जाऊन भिडली? तर ती जाऊन भिडली होती वायव्येच्या हिंदुकुश पर्यंत. ठीक आहे, वायव्येकडे जे हिंदुकुश आहे तिथपर्यंत जाऊन ही भिडली होती. त्यानंतर गौतम बुद्ध व महावीर या दोघांच्या निर्वाणकाळी राज्य करीत असलेला राजा कोण? म्हणजे प्रश्न असा विचारलेला आहे की जेव्हा गौतम बुद्ध सुद्धा होते आणि महावीर स्वामी सुद्धा होते, ठीक आहे, तर त्यावेळेस कोणता राजा राज्य करत होता? तर अजातशत्रूचं राज्य होतं मगध साम्राज्यावर. जैन मतानुसार टिंबटिंब हे शेवटचे तीर्थंकर मानले जातात. 24वे तीर्थंकर कोण? महावीर, वर्धमान महावीर. सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने बोधी वृक्षाची फांदी टिंबटिंब मध्ये अनुराधापूर येथे लावली. तर हे श्रीलंकेमध्ये, कारण बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी ते श्रीलंकेला गेले होते. ऋग्वेद या काळात रचले गेले होते. तर लक्षात घ्या, लोह युग मध्ये ते रचले गेले होते ऋग्वेद. पुराणाची संख्या, आता हे जे हरिपाठ करतात पोरं त्यांना माहितीये की 18 ही पुराणे हरीशी पाठ. मग ते 18 ही पुराणे म्हणजे पुराणाची संख्या किती आहे? 18 आहे. तर गौतम बुद्ध यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला? तर पुन्हा त्या ठिकाणी तोच प्रश्न आहे. ठीक आहे, कपिलवस्तू लुंबिनी नावाच्या उपनगरामध्ये, ठीक आहे, कपिलवस्तू लुंबिनी नावाच्या उपनगरामध्ये यांचा जन्म झाला होता. किकात हे टिंबटिंब आहे. लक्षात घ्या, अनार्या दिलेल्या माममिशाशक होय, मामा मिशान होय. म्हणजे अनार्या म्हणजे काय? जे लोक आर्य नाही त्यांच्याबद्दल ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते किकात आहे. ठीक आहे, आर्यांचे मूळ वस्तीस्थान मध्य आशिया हे होय. या मताचे जोरदार समर्थन कुणी केले? तर मॅक्युमल, ठीक आहे, मॅक्स मुलर यांनी त्या ठिकाणी केले होते. मॅक्स मुलरने केले होते हे समर्थन. त्यानंतर सिंधू संस्कृती मधील
लोकांची हत्यारे सर्वसाधारणपणे या धातूची बनलेली असत. लक्षात घ्या, सिंधू संस्कृतीमध्ये जी हत्यारे होती लोकांची ही त्या ठिकाणी तांबे या धातूने बनलेली होती. ठीक आहे, थोडा माईकचा प्रॉब्लेम आला काय, एक मिनिट हा. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, कालीबंग व लोथल येथे शहरांच्या सर्व बाजूंनी असलेल्या असल्याचे केलेल्या उत्खननात आढळून आले आहे. सर्व बाजूंनी टिंबटिंब असल्याचे, असं टिंबटिंब पाहिजे होतं, इथं टिंबटिंब राहिलं. ठीक आहे, असल्याचे केलेले आढळून आले. तर काय आढळून आलं, तर तटबंदी, सगळ्या बाजूला काय आहे, तटबंदी आहे असं आढळल्याचं तिथं समजलं आपल्याला. त्यानंतर सलाबत खान चा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे, तर लक्षात घ्या, चांद बेबी महल. चांद बेबी महल जे आहे अहमदनगरचं, ते सलाबत खानचा मकबरा म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यानंतर चुकीची जोडी ओळखा, पाणिनी मालसोल्लास, त्यानंतर विक्रमांक देवचरित, पुन्हा इब्राहिम आदिल शाह नवरसनामा, आणि त्यानंतर पंपा रामायण. आता ह्याच्यामध्ये चुकीची जोडी ओळखायला सांगितली, लक्षात घ्या, पाणिनीने हे लिहिलेलं नाहीये, बाकी हे जे आहे ते त्यांनी पंपा रामायण लिहिलं, इब्राहिम आदिल शहाने नवरसनामा लिहिलाय, आणि बिल्लानने विक्रमांक देवचरित्र लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर हे पाठ करा, पाणिनीचं ते नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी टिंबटिंब येथे झाला, महू येथे झाला. टिंबटिंब यांचे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी. लक्षात घ्या, पर्यायामध्ये भारताचे पहिले, स्वतंत्र भारताचे पहिले पाहिजे होते, पण जाऊन द्या, असू द्या, तर तिथं सी राजगोपालचारी उत्तर आवश्यक आहे. खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. ठीक आहे, अचूक जोडी ओळखा म्हणजे याच्यापैकी कोणती जोडी चूक नाही. एस बॅनर्जी राष्ट्रगुप्तार, अॅनी बेझंट न्यू इंडिया, हे बरोबर आहे. ठीक आहे, राष्ट्रगुप्तार हे त्यांचं नाहीये. ठीक आहे, दादाभाई नौरोजीचं आहे राष्ट्रगुप्तार, इंडियन ओपिनियन बॅनर्जीचं, हे खालीवरी झालं, आणि हे तर बंगाली बाबू नाहीच आहे यांचं काही. तर याच्यामध्ये अचूक जोडी कोणती आहे, तर डॉक्टर अॅनी बेझंटचं न्यू इंडिया, आणि कॉमनवेल्थ हे दोन्ही वृत्तपत्र त्यांचीच होती. त्यानंतर संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादींशी संबंधित होती. खालीपैकी कोणती संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती, तर कोणती संस्था संबंधित होती असं विचारलंय, लक्षात घ्या, संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती, तर इथं आपल्याला लिहिता येईल अभिनव भारत. ठीक आहे, अभिनव भारत ही क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती. 1828 साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली टिंबटिंब समाजाने, कोणत्या समाजाने, कोळी समाजाचे होते. ठीक आहे, कोळी समाजाने उठाव केला होता. 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले. मी आता सांगितलं होतं की निजाम विजय याचे संपादक 1935 ला कोण झाले होते, तर आनंद कृष्ण वाघमारे झाले होते. निजाम विजय जरी पुस्तकाचं वृत्तपत्राचं नाव असलं तरी याच्या माध्यमातून काय केलं होतं, निजाम सरकारवर टीका करण्यात आली होती, आणि हे पुस्तक केलं होतं लक्ष्मणराव फाटक यांनी. वृत्तपत्र लिहिलं होतं. या विचारवंताने दी प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववादी विवेचन केले आहे. ठीक आहे, द प्रिन्स या ग्रंथातून मॅकियाव्हेली तुम्ही बघत असताना प्रश्न यावेळेस थोडे वेगळेच आहे. 1857च्या उठावापूर्वी महाराष्ट्रातील विदर्भ खानदेश या प्रांतात त्र्यंबकजी डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी जमातीने ब्रिटिश विरोधी बंड उभारले. तर कोणती जमात होती यांच्यासोबत, लक्षात, भिल्ल होते, भिल्ल. ठीक आहे, भिल्लांसोबत त्यांनी काय केलं, बंड उभारलं होतं. 1855 साली सिंधू व कान्हू यांच्या नेतृत्वाखाली बिहार प्रांतातील टिंबटिंब या आदिवासी जमातीने ब्रिटिश विरोधी लक्षणीय उठाव केला होता. लक्षात द्या, याच्यामध्ये मुरिया ही जी त्या ठिकाणी जमात होती 1855 मध्ये, सिंधू व कान्हू यांच्या नेतृत्वाखाली बिहार प्रांतात मुरिया या आदिवासी जमातांनी काय केला होता, उठाव जो आहे तो केला होता. सॉरी, मुरिया ह्याचं उत्तर नाहीये, एक मिनिट, सॉरी, मुरिया नाहीये, संताळ जातीतील लोकांनी उठाव केला. संताळ हे त्याचं उत्तर आहे. आयोगाचा प्रश्न होता
संताळ उत्तर आहे त्याचा. 1906च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश कोणी दिला? म्हणजे चळवळ करा, अखंड चळवळ करा असा संदेश कोणी दिला? तर दादाभाई नौरोजी. लक्षात घ्या, दादाभाई नौरोजी हे त्याचं योग्य उत्तर आहे. महात्मा गांधींच्या जीवन क्रमातील महत्वपूर्ण घटनांचा क्रम जुळवणारा योग्य पर्याय ओळखा. बघा आता महत्वपूर्ण घटना कोणत्या कोणत्या वर्षी घडली, जसं की चंपारण्य सत्याग्रह 1917 म्हणजे एकच एक ब अ आणि ब मध्ये दिसतंय. साराबंदी चळवळ 1918 ब च 2 ब च 3 म्हणजे हे 1 नंबरचं उत्तर आहे. ठीक आहे. दांडी यात्रा 1930 ला झाली आणि असहकार चळवळ 1920 ला झाली. म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी नंबर 1चं उत्तर याचं सांगताय. सगळं समोरासमोर दिले त्यांनी. आनंदवन सुरू करण्यापूर्वी बाबा आमटे कोणत्या व्यवसाय करत होते? तर लक्षात घ्या, ते वैद्यकीय व्यवसायामध्ये होते बाबा आमटे. त्यानंतर कृष्णा काठ हे आत्मचरित्र कुणाचे? पुन्हा यशवंतराव चव्हाण यांचं त्या ठिकाणी आत्मचरित्र आहे कृष्णा काठ. शिवाजी कोण होता? गोविंद पानसरे यांचं हे पुस्तक आहे. आगरमळा या पुस्तकाचे लेखक कोण? शरद जोशी हे त्याच्या पुस्तकाचे लेखक आहे. 1920 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देणारे पहिले संस्थान कोणते? बघा, महिलांना मतदानाचा अधिकार देणारे भारतातील पहिले संस्थान म्हणजे त्रावणकोर संस्थान होतं, पी रामस्वामी वाडियार. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या संस्था, ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या संस्था कोणत्या होत्या? सत्यशोधक समाज होतं. त्यानंतर गांधीजींनी चले जावचा लढा कोणत्या वर्षी सुरू केला? माहित झाले आपल्याला 1942. टिंबटिंब हे विवेकानंदांचे गुरु होते. रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदांचे कोण होते? गुरु होते. नेक्स्ट, कोणता पोर्तुगीज प्रवासी 1498 मध्ये भारतात जलमार्ग त्या ठिकाणी आला किंवा जलमार्गाने तो आला? तर वास्को दी गामा आला होता, ज्याला झामोरीन राजाने त्याचं स्वागत केलं होतं. भारतात मुघल सत्ता कोणी स्थापन केली? तुम्हाला माहिती आहे 1526 मध्ये पानिपतची पहिली लढाई झाली लोधी आणि बाबर याच्यामध्ये, ज्यामध्ये लोधीचा पराभव झाला आणि त्यानंतर बाबरने भारतामध्ये काय केलं? मुघल सत्तेची स्थापना केली. इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? कमला नेहरू. यशवंतराव चव्हाण यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? यशवंतराव चव्हाण यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर लक्षात राहून द्या, हे त्यांचं पुस्तक कोणतं नाहीये? तर सह्याद्रीचे रुदन सह्याद्रीचे रुदन हे पुस्तक त्यांचं नाहीये. युगांतर, ऋणानुबंध आणि कृष्णा काठ हे सगळे त्यांचे काय आहेत? पुस्तक आहेत. चला, संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय आहे? संत तुकाराम महाराज, लक्षात घ्या, तुकाराम बोल्लोबा आंबिले. तुकाराम बोल्लोबा आंबिले म्हणजेच मोरे असंही त्यांचं काही ठिकाणी नाव आहे. तर तुकाराम बोल्लोबा आंबिले हे त्यांचं नाव आहे. हे नवीन प्रश्न आहे, लिहून ठेवा, महत्वाचा आहे. आणि लिहून ठेवायची गरज नाही, मी पुन्हा सांगतो. हे बरेच जण मला म्हणतात सर आम्ही सगळे लिहून घेतो म्हणे प्रश्न. आणि लिहून घ्यायची गरजच नाही, टाइमपास करूच नका. तुम्हाला जसं आहे तसं लिहून दिलेलं आहे मी. माझं टेलिग्राम चॅनल जे खाली येतं ना, हिस्ट्री बाय ठाकूर मास्तर, ते त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करा. त्याच्यावर तुम्हाला हे सगळे क्वेश्चन जे आहेत ते सगळे भेटून जातील. ठीक आहे, फक्त सर्च करत चला, कारण तुम्ही आता हा व्हिडिओ कधी बघणार माहित नाही. त्या टेलिग्राम चॅनलवर सर्च केलं तर तुम्हाला सगळे म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आता ह्या पोलीस भरतीमुळे तुम्हाला कळलं असेल, किंवा प्राचीन भारताचा इतिहास सुद्धा आपल्या भरतीसाठी किती महत्वाचा आहे. आणि म्हणूनच मी काय केलेलं आहे, प्राचीन भारताचा अख्खा इतिहास 16 लेक्चर मध्ये शिकवलेला आहे. पूर्ण 16 लेक्चर जर तुम्ही बघितले, अर्ध्या तासाचे लेक्चर आहेत माझे. 16 लेक्चर ऑनलाईनच आहे, युट्यूबवरच आहे. तुम्ही ज्या चॅनलवर बघताय त्या चॅनलवर आहे. फक्त करायचं काय, बाजूला खालच्या साईडला जे स्टडी ऑनलाईन 75 हे जे चॅनल दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला पूर्ण माझं होम पेज ओपन झालेलं दिसेल. आणि ते होम पेज ओपन झालं की त्यामध्ये प्लेलिस्ट असेल, त्या प्लेलिस्टवर जा. प्लेलिस्टवर गेल्यानंतर तुम्हाला एशियंट इंडिया म्हणून त्या ठिकाणी एक फोल्डर दिसन, त्याच्यामध्ये 16 व्हिडिओ आहेत. आणि जर तुम्ही मॉडर्न इंडिया म्हणजे मेडिवल इंडियाचा जर काढलं, मध्ययुगीन भारताचा इतिहास काढला, तर त्यामध्ये आतापर्यंत 6 ते 7 व्हिडिओ काहीतरी टाकलेले आहे मी. म्हणजे ते सुद्धा तुमचं कंप्लीट होऊन जातं. म्हणजे
तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी काही करायची गरज नाही. समजतंय? जसं की बघा आता हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय. सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? हाल होता बरं का, हाल. त्यानंतर चतुर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ हेमाद्री यांनी लिहिला. पुन्हा रिपीट झाला ते. प्रभाकर हे साप्ताहिक टिंबटिंब यांनी सुरू केले. लक्षात घ्या, प्रभाकर हे भाऊदाजी लाड यांनी सुरू केलेलं साप्ताहिक आहे. सॉरी लोकहितवादींनी सुरू केलं होतं. लोकहितवादीने सुरू केलं होतं, भाऊदाजी लाडनी नाही, प्रभाकर. मलाच कन्फ्युजन व्हायला ह्याच्यामध्ये, एक मिनिट थांबा. प्रभाकर हे साप्ताहिक जे आहे ते भाऊ महाजन यांनी चालू केलं होतं. गोविंद विठ्ठल कुंठे त्यांचं नाव होतं, गोविंद विठ्ठल कुंठे, ठीक आहे, यांनी प्रभाकर हे साप्ताहिक जे आहे ते सुरू केलं होतं. कुठे कुठे घाई गडबडीमध्ये मिस्टेक होऊ शकते, तितकं सांभाळून घ्या. कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? ठीक आहे, कोणत्या लढाईने आता कोणत्या लढाईने घातला गेला म्हणजे प्लासीच्या लढाईने, आणि भक्कम झाला बक्सारच्या लढाईने. त्यानंतर केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? केसरी हे जे वृत्तपत्र होतं, लक्षात घ्या, केसरी हे जे वृत्तपत्र होतं याचे पहिले संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. नंतर यांनी 1888 ला राजीनामा दिला होता आणि त्यांनी सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गे किंवा कोणत्या मार्गावर धावली? 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली होती. मी तुम्हाला सांगितलं होतं 34 किलोमीटर अंतर होतं. ठीक आहे, एकूण 400 प्रवासी होते, त्याला 14 डबे होती, त्यामध्ये 3 इंजन होती. सिंध साहिल सुलतान ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनी रेल्वे बांधली होती. एकूण खर्च आला होता 50 लाख रुपये, पैकी 15 लाख रुपये दिले होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने, तर 35 लाख रुपये दिले होते नाना शंकर सेठने. म्हणून नाना शंकर सेठला आपण भारतीय रेल्वे प्रवासी म्हणून ओळखतात. ठीक आहे. 1905 साली टिंबटिंबची फाळणी झाली, बंगालची फाळणी झाली भाऊ. चला आगे बढा. 1857 चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? 1857 चा स्वातंत्र्य समर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, व्ही डी सावरकर. पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? सेनापती बापट. पांडुरंग महादेव बापट त्यांनाच म्हणतात. महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह कोठून प्रारंभ केला? मिठाचा सत्याग्रह प्रारंभ कुठून केला? तर दांडी इथून. पहिला सत्याग्रह दांडी इथून केला. त्यानंतर टिंबटिंब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? तर महू येथे झाला. हा पुन्हा त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला. महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1869. 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर या ठिकाणी झाला. भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? तर भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना एकनाथ महाराजांनी केलेली. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? नांदेड या ठिकाणी आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ. महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणासंदर्भात साक्ष दिली? तर हंटर कमिशन. मी तुम्हाला सांगितलं होतं 2 मार्च 1882 ला त्यांनी साक्ष दिली होती पंडित रमाबाई सोबत. त्यानंतर जय जवान जय किसान हे घोष वाक्य कुणी? पुन्हा सांगितलं अलाहाबाद इथं दिलं होतं कुणी? लाल बहादूर शास्त्रीने. आणि जय जवान जय किसान जय विज्ञान हा नारा कुणी दिला असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असणार आहे अटल बिहारी वाजपेयी. त्यानंतर पुन्हा पहा, पंडित जवाहरलाल नेहरू यांचं डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक विचारलंय. त्यानंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तुम्हाला सांगितले रायगड. त्यानंतर संपत्ती वहन किंवा गळतीचा सिद्धांत कोणी मांडला? संपत्ती वहनाचा सिद्धांत मांडला होता दादाभाई नौरोजी यांनी. सन 1995 मध्ये न्यू इंडिया व कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? डॉक्टर अॅनी बेझंट. मागच संदर्भ आला होता. ठीक आहे, डॉक्टर अॅनी बेझंटचे वृत्तपत्र पाठ करा, महत्वाचे आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले. बरं, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले वडू हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर शिरूर तालुक्यामध्ये हे ठिकाण आहे. कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला?
भारताकडे येण्याचा मार्ग शोधला असं विचारलंय. पहिला आलेला विचारला असता तर बॉर्टिंग्यू डायरस असला असता, पण इथं कोण आहे? वास्को दी गामा आहे. त्यानंतर मंगल पांडेंनी कोणत्या ठिकाणाच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ते बराकपूरच्या छावणीमध्ये अधिकारी होता मेजर व्ह्युसेन, त्याला गोळी झाडली. आणि लेफ्टनंट बाघा याच्यावर सुद्धा गोळी झाडली होती. तर रॉबर्ट क्लाइव्हने 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी शासन व्यवस्था अस्तित्वात आणली? तर बंगाल प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था अस्तित्वात आणली. त्यानंतर विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर लॉर्ड डलहौसी याने त्या ठिकाणी हा कायदा केला. सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली? लॉर्ड डलहौसी याने अनेक राज्य जे आहेत ती खालसा केली होती. नेक्स्ट, विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिका आश्रमची स्थापना केली? अनाथ बालिका आश्रम स्थापन केलं होतं धोंडो केशव कर्वे यांनी. त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली? लक्षात घ्या, सुरेंद्रनाथ बॅनर्जी ऑब्विसली कोलकात्याचे होते, म्हणून ते कोलकात्यालाच त्या ठिकाणी काय करणार? परिषद भरवणार. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले? आता सगळ्यांना माहित झाले, मुंबईला भरले भाऊ. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? योमेश चंद्र बॅनर्जी हे होते. नंदुरबार पोलीस भरतीचा प्रश्न लक्षात घ्या तुम्ही. 2017च्या प्रश्नपत्रिका बघा. नंदुरबार पोलीस भरती गणिताचे फक्त 3 प्रश्न विचारले भाऊनी. त्यानंतर त्या ठिकाणी मराठीचे तुम्हाला 5 ते 6 प्रश्न दिसतील. आणि अख्खा पेपर जीएस वर आहे. समजतंय? सगळा पेपर जीएस वर आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला आता दिसत असतील की नंदुरबार केव्हापासून चालू आहे? अजून हटलंच नाही नंदुरबार. 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? लॉर्ड कर्झनने जाहीर केली. त्यानंतर डॉक्टर अॅनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल लीग चळवळ सुरू केली? लोकमान्य टिळकांसोबत मिळून. हालाकी त्यांनी सुरू केली होती, नंतर लोकमान्य टिळक त्याला जॉईन झाले होते. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. माधवराव पेशव्यांनी निजामाला पैठण जवळ, आपल्या इथं राक्षस भुवन बीड जिल्ह्यामध्ये जर कोणी असेल, ठीक आहे, राक्षस भुवन या ठिकाणी ती लढाई झाली होती, ज्याचा निजामाचा काय केला होता? पराभव केला होता. शिवाजी महाराजांनी लाल महलीवर छापा टाकून कोणाची बोटे काढली? कोणाची बोटे छाटली किंवा तोडली? तर माझं पोरग सुद्धा याचं उत्तर येते शाहिस्ते खान. ठीक आहे, शाहिस्ते खानची बोट छाटली होती. त्यानंतर अकबरने आग्र्याजवळ कोणती नवीन शहर वसवले? फतेपूर सिक्री हे आग्र्याजवळ वसवलेलं शहर होतं. त्यानंतर कोणार्क येथे कोणते मंदिर जगप्रसिद्ध आहे? सूर्य मंदिर कोणार्कचे जगप्रसिद्ध आहे. नेक्स्ट, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी कोण होते? विनोबा भावे. दुसरे कोण होते? दुसरे होते पंडित जवाहरलाल नेहरू. सातारा जिल्ह्यात 1942 मध्ये प्रति सरकार कोणी स्थापन केले? क्रांतिसिंह नाना पाटील. अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? अभिनव भारत ही संघटना स्थापन केली होती विनायक दामोदर सावरकर यांनी. त्यानंतर चितगाव येथील शस्त्र कारागार हल्ल्याची योजना कोणी केली होती? तर सूर्यसेन. बंगाल प्रांतामध्ये चितगाव या ठिकाणी सशस्त्र उठावाची योजना आखली होती. लक्षात घ्या, महिलांनी कोणत्या कटामध्ये सगळ्यात पहिले सहभाग घेतला किंवा महिलांचा सहभाग असणारा कट कोणता? तर तो सुद्धा कोणता आहे? चितगाव कट आहे. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन इथं इंडिया हाऊसची स्थापना केली होती. उद्देश काय होता? तर अभ्यासाच्या नावाने भारतातील उदयमुख क्रांतिकारकांना छत्रपती शिवाजी महाराज स्कॉलरशिप देणे आणि त्यांना लंडन मध्ये आणून त्यांना ब्रिटिश विरोधी कारवाया करायला लावणे. समजताय? आणि म्हणून आपण म्हणतो की लंडनला भेट देणारे पहिले महाराष्ट्रीयन क्रांतिकारक कोण? लंडनला भेट देणारे पहिले महाराष्ट्रीयन क्रांतिकारक कोण आहे? तर सेनापती बापट आहे. लक्षात घ्या. नंतर मग विनायक दामोदर सावरकर गेले होते इंडिया हाऊसला. तर फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हा पक्ष जो आहे तो स्थापन केला. त्यानंतर कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोल्हापूर संस्थानात कोण करणारे भाऊ? राजश्री शाहू महाराज शिवाय आहेच को. त्यानंतर नेक्स्ट, शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली? खेडा या ठिकाणी साराबंदीची चळवळ सुरू केली. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर सरकारने कोणत्या पदवीचा त्याग केला? सर या पदवीचा त्याग केला.
रोलेक्ट ऍक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आव्हान दिले होते? लक्षात घ्या, त्यांनी 6 एप्रिल 1919 ला हरताळ पाळण्याचे आवाहन केले. म्हणून अमृतसर इथं डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किंचलू या दोघांनी त्याचा प्रचार केला, म्हणून त्यांना हद्दपार केलं. त्याच्या निषेधार्थ 13 एप्रिलला सभा भरली होती. तिथे जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. कोणत्या कमिशनरच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेले लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला? तर सायमन गो बॅकचे नारे लावत होते लाला लजपत राय आणि त्यामुळे त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि 1928 ला त्यांचं निधन झालं. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरात मधील कोणते गाव निवडले होते? मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरात मधील दांडी हे गाव निवडलं होतं. वास्को दी गामा याने कालिकत येथे कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? कालिकत या ठिकाणी राजा झामोरीन, मी आता सांगितलं होतं, याच्याकडून व्यापारविषयक सवलती मिळवल्या. इंग्रजांनी जहांगीर बादशाहकडून कोणत्या ठिकाणी वकार स्थापन करण्याची परवानगी मिळवली? सुरत. ठीक आहे, जहांगीर दरबाराकडे मध्ये गेला होता थॉमस स्टीव्हन्सन आणि सुरत इथं व्यापार करण्याची परवानगी मिळवली. तर नंदुरबार शहर पोलीस भरती बघा अजूनही चालूच आहे. 18व्या शतकात उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाई? लक्षात घ्या, निद्रस्त लोकांचा देश म्हटलं गेलं, तो झोपलेल्या लोकांचा देश 18व्या शतकामध्ये त्याला. कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता? तुर्कस्तानचा. आर्यांची कुटुंबे व्यवस्था ही कोणत्या पद्धतीची होती? पितृ सातत्य म्हणजे पिताचा अधिकार होता. महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार म्हणून ओळखले जातात? तर 24वे. त्यानंतर नेक्स्ट, गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपली विचार मांडले? लक्षात घ्या, पाली भाषेमध्ये आहे. आणि हेच जर प्रश्न कधी सेंट्रलला तुम्हाला रेल्वेला वगैरे विचारला कोणत्या भाषेत, तर अर्धमागधी म्हणजेच पाली. त्यानंतर मोनालिसा व द लास्ट सपर या अजरामर चित्राकृती कोणी प्रसिद्ध केल्या? तर लिओनार्डो दी विन्सी. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? महावीर भगवान बुद्ध यांची ती शिकवण आहे. भव्य स्नानगृहाचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडतात? मोहनजोदडो. हडप्पा संस्कृती खालीलपैकी कोणत्या प्रकारची संस्कृती आहे? हडप्पा संस्कृती कोणती? नागरी संस्कृती. गेल्या भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता. आणि बघा नंदुरबारच चालू आहे अजून सुद्धा. किती प्रश्न असतील. प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले? तुम्हाला सांगितलं होतं प्रचंड गोदी वगैरे जे असतात हे लोथल या ठिकाणी सापडलं होतं. बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहे? बुलंद दरवाजा फतेपूर सिक्रीवर आहे, जो अकबरनी बांधला होता. विवेकानंद स्मारक शिला कोणत्या ठिकाणी आहे? कन्याकुमारी या ठिकाणी विवेकानंद स्मारक शिला आहे. आयुर्वेदाचे जनक कोणास म्हणतात? तर चरक हा खूप मोठा वैद्य होता. चरक याने आयुर्वेदाचं जनक म्हणून त्याला ओळखलं जातं. मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर असे म्हणतात? औरंगजेब याला जिंदा पीर असं म्हटलं जातं. खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ द इंडिया असं म्हटलं जातं? तर समुद्रगुप्त. लक्षात घ्या, नेपोलियन ऑफ द इंडिया म्हणजे भारताचा नेपोलियन म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर समुद्रगुप्तला. भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली होती? मोहम्मद बिन कासिम याने त्या ठिकाणी स्वारी केली होती. त्यांनी जेव्हा स्वारी केली तेव्हा त्याचं वय वर्ष 17 वर्ष होतं. लक्षात घ्या, ठीक आहे, 17 वर्षाचा होता मोहम्मद बिन कासिम. खालीलपैकी कोणती महिला भारतातील कोणत्याही राज्यात प्रथम मुख्यमंत्री म्हणून निवडून आली होती? तर लक्षात राहून द्या, इथे सुचिता कृपलानी ह्याचं उत्तर आहे. ठीक आहे, आणि हे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या 1963 ला. ठीक आहे, तर हे सुचिता कृपलानी. सन 1757 प्लासीची लढाई, 1760 वांदिवाची लढाई व 1764 बक्सरची लढाई या तिन्ही लढाया जेव्हा झाल्या जिंकल्या तेव्हा त्यावेळी बंगाल प्रांताचा गव्हर्नर कोण होता? तर रॉबर्ट क्लाइव्ह होता. ठीक आहे, रॉबर्ट क्लाइव्ह. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या टिंबटिंब या ग्रंथामध्ये अहमदनगरच्या तुरुंगामध्ये लिहिला कोणता? डिस्कवरी ऑफ इंडिया. त्यानंतर सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते गोपाळ गणेश आगरकर यांनी. मी तुम्हाला आता सांगितलं 1888 सुधारक हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं होतं.
स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना 1936 मध्ये केली. डेबूजी झिंगराजी जानोलकर म्हणजेच म्हणजेच त्या ठिकाणी कोण आहे? संत गाडगे महाराज यांचं पूर्ण नाव आहे, हे लक्षात राहून द्या, पाठ करा. आयएमपी क्वेश्चन हे लक्षात घ्या. आयएमपी. त्यानंतर 1925 मध्ये उत्तर प्रदेश मधील काकोरी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती? काकोरी कट केला होता अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी, ठाकूर रोशन सिंग आणि त्यांच्यासोबत नवीन कार्यकर्ते होते चंद्रशेखर आझाद. आणि यांनी 1924 ला संघटना स्थापन केली होती हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन. याच रूपांतर नंतर मग 1928 ला चंद्रशेखर आझादांनी केलं होतं हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन. तर या प्रश्नाचं उत्तर काय? मग हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन यांनी हे केलं होतं. पुन्हा ब्रिटन मधील मजूर पक्षाचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. तर क्लेमेंट ॲटली यांनी ही घोषणा जी आहे ती केली होती. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते जॉन मंथाई. प्रार्थना समाजाचे समाज प्रबोधनासाठी टिंबटिंब हे वृत्तपत्र सुरू केले. तर प्रार्थना समाजाचे जे वृत्तपत्र होतं ते होतं सुबोध पत्रिका. पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठ हिची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. ओके, तर हे तुमचे इथपर्यंतचे सगळे प्रश्न जे आहेत ते झाले. लक्षात घ्या. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे याच्या ज्या नोट्स आहेत त्या लिहित बसू नका. ऑलरेडी हिस्ट्री बाय ठाकूर मास्टर हे चॅनलवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळे नोट्स जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. त्यामुळे सोबत राहा. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि लक्षात घ्या, नो टाइम पास, ओनली स्टडी इज स्टडी ऑनलाईन 75. थँक यू.